मार्केटमध्ये मिळणारे मैद्याच्या समोस्यापेक्षा जर घरी बनवलेले गव्हाचे समोसे खाल्ले तर चला पाहूया गव्हाचे समोसे म्हणजे गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे समोसे आज पाहणार आहोत। तर गव्हाचे पीठ मी 1 कप घेतलेले आहे। कोणतेही माप घ्या। 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि रवा घेतला आहे पाव कप आणि तो मी त्यात घालून घेणार आहे। अंदाजे 4 टेबलस्पून रवा आहे आणि 1 टेबलस्पून मी ओवा घेतला आहे। ओवा हातावर चोळून मी त्यात घालून घेणार आहे आणि पाव कप तेल घेतलेलं आहे म्हणजे 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि ते मी त्यात घालून घेत आहे। आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। याप्रमाणे आपण मीठही घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आपण पिठाला तेल चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित पीठ तेलाला लावून घेतल्यानंतर आपले खुसखुशीत असे समोसे तयार होतील। याप्रमाणे तेल लागलेलं आहे पिठाला। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। याप्रमाणे मऊसर पीठ मळून घ्यायचं आहे। जास्त घट्ट पीठ मळू नका, थोडंसं सैलसरच ठेवा कारण त्यात रवा घातलेला आहे। आता आपण 1 तासासाठी झाकून ठेवणार आहोत। आता 1 तासानंतर आपण ते पीठ चांगलं मळून घेणार आहोत। बघा याप्रमाणे आपण 1 मिनिट त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे म्हणजे आपलं पीठ मऊसर तयार होईल। याप्रमाणे आपलं पीठ तयार झालं पाहिजे, जास्त सैल नाही जास्त घट्ट नाही। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून समोसे करून घेणार आहोत। समोसे कसे करायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे। तर 1 छोटा लिंबा एवढा गोळा घेतला आहे मी आणि त्याचं गोल पाती करून घेणार आहे। बघा याप्रमाणे गोल चपाती करून घ्यायची आपल्याला, जास्त पातळ नाही जास्त जाड नाही, अशी आपण छोटी चपाती तयार करून घेणार आहोत। जास्त पातळही करू नका। आता ही चपाती तयार झाल्यानंतर आपण त्याला मधून भाग करून घेणार आहोत। याप्रमाणे आपण चाकूच्या साहाय्याने मधून भाग करून घेणार आहोत। आता 1 भाग त्याच्यातला घेऊन आपण समोसा तयार करणार आहोत। या एका चपातीपासून 2 समोसे तयार होतील। याप्रमाणे अर्धा फोल्ड करून दुसरी बाजू त्याच्यावरच चिटकून घ्यायची आहे आणि हाताच्या साहाय्याने प्रेस करत करत यायचं आहे। बघा आतून बाहेरून व्यवस्थित प्रेस करा, नाहीतर तेलात सोडल्यावरती सुटू शकतात। त्यामुळे व्यवस्थित बंद करून घ्या, दाबून व्यवस्थित बंद करून घ्या। आता समोसाची भाजी आपण त्या कोणामध्ये भरून घेणार आहोत। 1.5 चमचे किंवा 2 चमचे तुमचे त्यामध्ये बसून जातील भाजी त्यात 2 चमचे आपण घालून घेऊ शकतो। ही भाजी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर #स्नेहल या यूट्यूब चॅनलवर समोसाची भाजी कशी बनवायची हे दाखवली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। आता मी 2 टेबलस्पून मी भाजी त्यात घालून घेतलेली आहे आणि शेवटून असं आपण बंद करत यायचं आहे। जॉईंटचा भाग आपण वर करायचा आहे, मधला भाग जॉईंट केलेला तो वर करायचा आणि खालचा भाग आपण व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे। व्यवस्थित दाबून घेतल्यानंतर उभे त्याला समोसे ठेवायचे म्हणजे शेप आपला समोसासारखा येऊ शकतो। आणि आता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, जास्त तापलेलं तेल नको आहे। आणि आता मीडियम गॅसवरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। मीडियम टू स्लो करत आपण हे सर्व समोसे तळून घेणार आहोत। 1 मिनिट आपण त्याला फक्त हलवत राहायचं आहे, परतायचं नाही आहे। आणि 1 मिनिटानंतर आपण त्याला परतून घ्यायचं आहे आणि अलटून पलटून असं तांबूस रंगावरती आपल्याला तळून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू स्लोच ठेवायची आहे। ह्याप्रमाणे आपले खुसखुशीत समोसे तयार झालेले आहेत। मग याप्रमाणे त्याचा समोशाचा कलर आला पाहिजे। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा। नमस्कार।